नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी. शिराळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पावसात भिजत भाषण केलंय. इचलकरंजीमध्ये शरद पवारांचं पावसात भिजत भाषण. तर पावसामध्ये भिजलो की सीट निवडून येते असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. तर इचलकरंजीमध्ये शरद पवारांचं पावसात भिजत भाषण, तर सांगलीच्या शिराळ्यामध्ये फडणवीसांचं देखील पावसात भिजत भाषण. पावसामध्ये भिजत भाषण केलं की सीट निवडून येते असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. एक शिराळ्यामधलं देवेंद्र फडणवीस यांचं भाषण, तर इचलकरंजीमध्ये पावसात भिजतच शरद पवारांनी भाषण केलंय. आता सत्यजित दादा, तुमची सीट निवडून येणं पक्का आहे. का बरं पक्का आहे? अरे मी पावसात सभा घेतोय ना. पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतात. शुभ संकेत आहे, शुभ संकेत आहे. नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात. पण मी तुम्हाला सांगतो, पाऊस पडो की न पडो, मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मान देऊन मागच्या निवडणुकीत 40,000 मतं माझा आणि जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला उभं राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि तशा परिस्थितीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो.